घरोघरी मातीच्या चुलीच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की इकडं मंदिरामधून जाऊन सगळेजण येतात. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या विचारते की शर्वरीला काय झालं आहे आणि एवढी तयार होऊन ती कुठे गेली होती. त्यावेळेस जानकी सांगते की मीच तिला तयार केलं होतं आणि आम्ही देवळात गेलो होतो आणि आम्हाला तिथे राहुलही भेटला आणि त्यामुळे शर्वरी या खूप अस्वस्थ झाल्या आहेत आणि त्यावेळेस त्या राहुललाही बोलल्या नाहीत. आणि राहुल मला येऊन विचारत होता की शर्वरी अशी का वागत आहे. त्यावेळेस मी त्याला सांगितलं आहे की सर्व काही ठीक होईल. त्यावेळेस इकडं ऐश्वर्याला वाटतं की हे सर्व शर्वरीनेच घडून आणलं असेल, पण ती जानकीला काहीच बोलत नाही कारण की जानकीचा तिच्यावर विश्वास नाही बसत. त्यानंतर इकडं बाजार समितीची मीटिंग सुरू असते. त्यावेळेस तिथे असलेले व्यक्ती हे शर्वरी आणि राहुलबद्दल बोलत असतात. त्यावेळेस इथे तो व्यक्ती म्हणतो की आपण कोणाला खुर्चीवर बसवलं आहे कारण की त्याची बहिणीचा नवरा मरून 1 महिनाही झाला नाही आहे आणि ती तयार होऊन मंदिरामध्ये तिच्या बॉयफ्रेंडला भेटायला आली होती. त्यावेळेस ऋषिकेशला राग येतो आणि त्यावेळेस ऋषिकेश हा त्याच्यावरती धावून जातो. त्यावेळेस तो माणूस म्हणतो की नवरा मरून 1 महिनाही झाला नाही आहे तरीही ती एवढी तयार होऊन मंदिरामध्ये एका मुलाचा हात धरून थांबली होती. त्यावेळेस इकडं गावकरी म्हणतात की तुम्ही कोणाकोणाची तोंडं बंद करणार आहेत, अगोदर तुमच्या बहिणीला समजावा, तसंच त्या मुलालाही दम द्या की तो तर तिला भेटणार नाही. त्यावेळेस इकडं ऋषिकेशला वाटतं की हे खरं आहे आणि त्यामुळेच आपली बदनामी होत आहे आणि तो सौमित्रला फोन करतो आणि सांगतो की राहुलच्या घरी ये आणि त्यानंतर इकडं दोघेही राहुलच्या घरी जातात आणि त्यावेळेस त्याला खूप मारहाण करतात आणि म्हणतात की तू शर्वरीला का भेटत आहेस, तुझ्यामुळे आमची बदनामी होत आहे आणि तू परत शरूला भेटशील का, असा दम देतात. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो की मी शर्वरीला भेटलो नाही आहे, पण राहुलचं कोणीच ऐकून घेत नाही आणि त्यावरती फक्त मारच केला जातो. त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतो की जर तू माझ्या बहिणीच्या आसपासही दिसलास ना तर तू लक्षात ठेव. त्यावेळेस इकडं राहुल काहीच बोलत नाही आणि ऋषिकेशही त्याला खूप मारतात. त्यावेळेस ऋषिकेश सांगतात की आता याच्यानंतर माझ्या बहिणीच्या जवळही दिसायचं नाही. त्यानंतर ते तिथून निघून जातात आणि राहुल हा शर्वरीला फोन करतो आणि सांगतो की तुझे भाऊ घरी आले होते आणि त्यांनी मला खूप मारहाण केली आहे. त्यावेळेस इकडं शर्वरीला काहीच माहिती नसतं. त्यावेळेस ती म्हणते की थांब मी बघते आणि सांगते. त्यानंतर इकडं शर्वरी म्हणते की तू तुझी काळजी घे आणि ती नंतर जानकीकडे जाते आणि जानकीला म्हणते की वहिनी हे सगळं काय सुरू आहे, तू जाऊन त्याची माफी मागतेस आणि आता सौमित्र आणि ऋषिकेश दादांनी जाऊन त्याला मारहाण केली आहे. त्यावेळेस इकडं जानकी म्हणते की आपल्याला जायला हवं आणि ते दोघी निघतात. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या आणि अवंतिकाला बोलून घेतात आणि सांगतात की तुम्ही आईंची काळजी घ्या, आम्ही दोघी जाऊन येतो. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की आम्ही पण येते, पण जानकी तिला थांबवते आणि दोघीच निघून जातात. इकडे जानकी आणि शर्वरी या राहुलच्या घरी येतात. त्यावेळेस त्या पाहतात की राहुलला खूप लागलेलं असतं आणि त्याच्या डोक्यातूनही रक्त येत असतं. त्यावेळेस शर्वरी म्हणते की तुला मी व्यवस्थित वरती बसवते आणि तू थोडंसं आरामात उठून वरती बस. त्यावेळेस जानकी आणि शर्वरी त्याला मदत करतात आणि तो व्यवस्थित वरती जाऊन बसतो आणि नंतर इकडे जानकी आणि शर्वरी म्हणतात की आपल्याला राहुलला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला हवं. त्यावेळेस राहुल म्हणतो की नको, मला कुठेच नको आणि हे सगळं काय झालं आहे. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो की सौमित्र भाऊजी आणि ऋषिकेश दादाला असं वाटत आहे की हे सगळं मीच करत आहे आणि मी इथून बँगलोरला गेलो असतो तर बरं झालं असतं. त्यानंतर इकडं शर्वरी ही राहुलला आपल्या ओढणीची फाडून तिला पट्टी बांधते आणि म्हणते की आता रक्त थांबेल आणि राहुल म्हणतो की मला हॉस्पिटलमध्ये जायचं नाही. त्यानंतर इकडं शर्वरी म्हणते की माझ्यामुळे तुला त्रास होत आहे आणि सुरुवातीपासूनही मी तुला त्रासच देत आलेली आहे आणि आताही माझ्यामुळेच तुला त्रास होत आहे. त्यावेळेस इकडं राहुल म्हणतो की तुम्ही आलात त्याबद्दल मी तुमचा आभारी आहे, पण तुम्ही इथून निघून जावा आणि जर परत ऋषिकेश दादाला जर कळालं की तुम्ही इथं आलेला आहात तर ते परत तुम्हाला रागवतील आणि मलाही मारतील. त्यानंतर इकडं ऋषिकेश आणि सौमित्र हे घरी येतात. त्यावेळेस ते म्हणतात की जानकीला आणि शर्वरीला तिथे जायची काय गरज होती. त्यावेळेस इकडं ऐश्वर्या म्हणते की आम्ही त्यांना खूप अडवलं पण त्या थांबल्या नाही आहेत आणि तिथे गेल्या. त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की नाही, त्या ठिकाणी चांगुलपणा दाखवायची जर जानकीची सवयच आहे. त्यावेळेस ऐश्वर्या म्हणते की तुम्ही राहुलला मारलात
आणि त्यामध्ये राहुलची एकट्याची काय चूक आहे, कारण की शर्वरीनेच कोर्टामध्ये मान्य केलं आहे की तिचं आणि राहुलचं लफडं आहे, त्यामुळं लोक हे बोलणारच आहे. अगोदर तुम्ही तुमच्या बहिणीला आवरा. त्यावेळेस इकडं सौमित्र म्हणतो की तू काहीतरी झालं तर सर्व आरोप हा शर्वरीवरतीच करणार आहेस आणि तू तुझं तोंड बंद ठेव. त्यावेळेस इकडं ऋषिकेश म्हणतात की हे सगळं काय सुरू आहे, आणि त्यानंतर इकडं अवंतिकाही म्हणते की तुम्ही अगोदर हे सर्व थांबवा आणि आपल्याला त्या दोघांबद्दल विचार करायला हवं, तरच सोल्युशन मिळेल. त्यानंतर इकडं जानकी विचार करत असते की राहुल हा आणखीनही शर्वरीचा विचार करत आहे, आणि त्यानंतर तो तिला पाणी मागतो आणि पाणी पिल्यानंतर तो त्याच्या हातून तो ग्लास पडतो, आणि त्यानंतर शर्वरी ही त्याचे तुकडे उचलते आणि त्यानंतर एक तुकडा हा तिथंच पडलेला असतो, आणि ज्यावेळेस ती रूममधून बाहेर येते त्यावेळेस त्याच्यावरती तिचा पाय पडणार असतो. तेवढ्यात राहुल आपला हात खाली ठेवतो आणि त्याच्या हातामध्ये ग्लास जाते. त्यानंतर इकडं जानकीला वाटतं की राहुलला किती बरं नाही आहे, तरीही शर्वरीला विजा होऊ नये म्हणून त्यांनी तो काच आपल्या हातामध्ये चोबून घेतला आणि त्याच्या हातून किती रक्त येत आहे. त्यानंतर शर्वरी म्हणते की मी हा काच हळूच काढेल, आणि ती काच काढते आणि त्यावरती जानकी हळदी आणून देते, आणि त्यानंतर ती शर्वरी त्यावरती हळदी लावते आणि म्हणते की तू माझी किती काळजी करतोयस, आणि आता याचा त्रासही मला होतो. ज्यावेळेस तुला जर जखम झाली तर मलाही त्रास होतो. त्यावेळेस जानकी म्हणते की राहुल हा शर्वरीसाठी योग्य आहे आणि आपल्याला त्या दोघांचा विचार करायला हवा, कारण की आणखीनही राहुल शर्वरीबद्दल खूप जीव लावतायत. आणि त्यानंतर इकडं राहुल हा शर्वरी आणि जानकीला जायला सांगतात. त्यावेळेस जानकी म्हणते की मी कोणावरतीही अन्याय होऊ देणार नाही.